नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। पुन्हा एकदा तुमच्यासाठी म्हणजेच आपल्यासारख्या सर्व महिलांसाठी एक छानसा आणि काम सोपं करणारा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगेन की व्हिडिओला पूर्ण बघा आणि हो, व्हिडिओला सबस्क्राइब आणि लाईक आणि तुमच्या कमेंटही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्याही नक्की करून जा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सर्वांचेच बाथरूम हे खूप दिवसाचे झाल्यानंतर म्हणजे जर बिल्डिंग खूप दिवस जुनी असेल किंवा तुम्ही रेंटेड राहत असाल तर अशा प्रकारे बाथरूम खूप खराब झालेलं असतं आणि ते क्लीन करताना आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात। नॉर्मल निरम्याच्या साहाय्याने किंवा दुसरं काही बाजारातलं लिक्विड वापरून ते लवकर क्लीन होत नाही। त्यासाठी एक साधा सोपा फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे। काय होतं ना, बाथरूम मध्ये लवकर पिवळेपणा येतो, बाथरूम लवकर खराब होतं आणि त्याचे जे स्टाईल आहेत त्या खूप खराब होतात। त्यामुळे आपल्याला रोज तिथे क्लीननेसपणा किंवा स्वच्छता वाटत नाही। त्याच्यासाठी एक छानसं सोल्युशन आहे, ते जर तुम्ही यूज केलं तर तुमचं बाथरूम एकदम नव्यासारखं दिसेल आणि स्टाईलही एकदम चमकतील। ते सोल्युशन खूप सोपं आहे, ते तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। आणि हो, हे सोल्युशन बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही नाहीये। काय होतं ना, हा पिवळेपणा घालवणं यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि हातही खूप दुखतात। हे सोल्युशन जर तुम्ही वापरलं तर तुमचे कष्ट कमी होतील आणि खूप पटकन आणि इझी इफेक्ट तुम्हाला जाणवेल। काय होतं की नेहमीच आपलं बाथरूम पाण्यामध्ये असतं किंवा पाण्याचा सहवासात असल्यामुळे हा पिवळेपणा लवकर धरतो आणि त्यातली जे पिवळेपणा आहे तो काढण्यासाठी हे लिक्विड नक्की तुम्हाला युजफुल ठरेल। तर त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला 3 चमचे निरमा घ्यायचा आहे। तुमचं बाथरूम ज्या फॉर्मॅटमध्ये खराब असेल तेवढा तुम्ही निरमा वाढवू शकता। आणि हो, व्हिडिओ इथपर्यंत बघतच आहात तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात। निरमा घेतल्यानंतर ना आपल्याला त्यात टाकायचं आहे आपलं घरगुती हारपीठ। हो, हारपीठ हे जंक म्हणजे ज्या जाम झालेले डाग जे असतात ते काढण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा खूप इफेक्ट होतो। काय होतं ना, निरम्याचा फक्त वापर करून जर आपण बाथरूम काढलं तर आपल्या हाताचे कष्ट, वेळ वाया जातो आणि हो, पाहिजे तसं आपल्याला इफेक्टही जाणवत नाही। त्यामुळे हारपीठचा नक्की वापर करा। निरमामध्ये हारपीठ टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारे फेस तयार होतो। खूप छान फेस तयार होतो आणि हा फेसच खूप इफेक्टिव्ह असतो। असं व्यवस्थित आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घरगुती आपला सगळ्यांच्याच घरात असणारा खायचा सोडा जो असतो तो 1 चम्मच खायचा सोडा आपल्याला टाकायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे या फॉर्मॅटमध्ये मिक्स करूनही नंतर स्टाईल्सला लावू शकता किंवा माझं बाथरूम खूप खराब आहे त्यामुळे मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून लिक्विड फॉर्ममध्ये करणार आहे। हे बघा, सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतरच आपल्याला ते यूज करायचं आहे। त्यानंतर ना आपल्याला हे मिश्रण आपल्या पूर्ण बाथरूमच्या स्टाईल्स वरती जिथे तुम्हाला घासायचं आहे किंवा जिथे पिवळेपणा खूप जास्त आहे, खूप चिवट डाग आहेत जे निघत नाहीयेत त्या ठिकाणी टाकायचं आहे। तसेच नळांचे जे पाईप असतात, नळांच्या आजूबाजूची बाजूची जी जागा असते तेथेही तुम्हाला हे टाकायचं आहे। कारण की काय होतं ना, नळांच्या साईडला बऱ्याचदा क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथली घाण ही निघली जात नाही, पण ह्या सोल्युशनने तुम्हाला त्यात नक्की इफेक्ट जाणवेल आणि लवकर डाग काढण्यासही मदत होईल। नक्की तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे लिक्विड फॉर्म मध्ये केल्यानंतर तुमचा जो बाथरूम घासायचा ब्रश आहे त्याने तुम्ही हे घासून घ्यायचं आहे किंवा सगळीकडे ते लिक्विड व्यवस्थित पसरून द्यायचं आहे। एक लिक्विड पसरवल्यानंतर एक 5 मिनिटं तुम्हाला ते लिक्विड मध्ये तुमची स्टाईल किंवा बाथरूम मधली जी जागा आहे जी खूप खराब आहे ती ठेवायची आहे। त्यानंतर ना तुम्हाला जी आपली ही काथ्यासारखी जी घासणी असते, जी रफ असते, तिने फक्त अलगद हाताने घासायचा आहे। तुम्ही बघू शकता, एकदम अलगद हाताने जेव्हा तुम्ही घासाल ना तर घासतानाच तुम्हाला इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल। खूप पटकन इफेक्ट जाणवतो आणि घासता घासताच तुम्हाला जाणवेल की ती जी बाकीची स्टाईल आहे किंवा स्टाईल्स आहे त्या खूप पटकन छान निघालेल्या आहे। हे बघा, सर्व घासून घेतल्यानंतर ना मी त्याच्यावरती पाणी टाकत आहे। पाणी टाकल्या तुम्हाला इफेक्ट नक्कीच जाणवत असेल, किती छान इफेक्ट दिसतोय ना। आणि हाच प्रकार जर तुम्ही वारंवार केला, आठवड्यातून 2दा जरी तुम्ही ह्या प्रकारे घासलं तर तुमची स्टाईल, तुमचे बाथरूम एकदम नव्यासारखे चमकतील। हे बघा किती सुंदर निघालेला आहे, एकदम नव्यासारखं चकचकीत दिसत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत। कमेंटही करायला नक्की विसरू नका आणि काही सजेशन असेल तेही मला नक्की सांगा। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय नक्कीच जाऊ नका। हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तेही मला नक्की कळवा। भेटूया अशाच नवनवीन ट्रिकमध्ये आणि टिप्समध्ये। तोपर्यंत टिल देन बाय बाय, थँक यू।